रोजच भाजीचा प्रश्न असतो, त्यात उन्हाळा म्हटल्यावर आपण काय बनवायचं. तर आज आपण ही हिरव्या मटाची पालेभाजी आणि गोसावळ्याची रस्सा भाजी बनवत आहोत. 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून ठेवली आहेत. 1/2 किलो गोसावळीसुद्धा स्वच्छ धुवून ठेवली आहेत. हिरव्या मिरच्या, आलं, लसूण मिक्सरमध्ये वाटून घेतलं, बाजूला काढून ठेवलं आणि त्यामध्येच एक कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर वाटून घेतली. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटणसुद्धा शिल्लक ठेवलं गोसाळ्याच्या भाजीसाठी. गोसाळ्याची सालं काढून गोल कापं करून घेतली आणि भाजी छान बारीक कापून घेतली. लोखंडाच्या कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, आपण वाटून घेतलेलं वाटण, आलं, लसूण, मिरचीचं, त्यावर कांदा, हळद, हिंग टाकून छान परतून घेतला. कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये बारीक कापून घेतलेली भाजी टाकून छान मिक्स करून घ्यायचं. या भाजीला खूप ओलसरपणा असतो. छान परतून घ्यायची आणि ती थोडी शिजून कमी झाल्यानंतरच आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालून अगदी 2 मिनिट वाफ काढून भाजी काढून घ्यायची आहे. लोखंडाच्या कढईतली भाजी पटकन काढून ठेवायची, नाही तर खूप काळी पडते. दुसऱ्या एका कढईमध्ये 2 चमचे तेल, ठेचलेलं आलं, लसूण, कढीपत्ता टाकला आणि त्यामध्ये आपण कापून घेतलेली हे गोसाळ्याची फोडी छान परतून घ्यायच्या. मस्त अशा परतल्यामुळे चवसुद्धा छान लागते आणि त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून छान शिजवून द्यायचं. त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची, 1 चमचा आपला काळा मसाला, चवीपुरतं मीठ टाकून मसाला छान परतून घ्यायचा. यामध्ये आता 1 वाटी गरम पाणी टाकलं आहे. गोसावळी मऊ असतात आणि पटकन शिजतात, त्यामुळे खूप पाणी नाही टाकायचं. आणि थोडासा गूळ टाकला आहे, पण टोमॅटो टाकल्यामुळे चव बॅलन्स करण्यासाठी गूळ टाकून 5 मिनिट छान शिजून दिलं. कोथिंबीर घातली. या दोन्ही भाज्यांसोबत ज्वारीची भाकरी असायलाच पाहिजे आणि उन्हाळ्यात तर ज्वारीची भाकरी खाल्लीच पाहिजे. या दोन्ही भाज्या उन्हाळ्यात येतात. तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात आपल्या आवडीच्या भाज्या येत नाहीत म्हणून भाजी काय करायचा हा प्रश्न असतो, तेव्हा अशा पद्धतीने करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.